सबस्क्राईब करा आकार DG9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. नमस्कार. आज एक चमत्कारिक विषय. आता त्यात बोलताना माझ्या दोन अडचणी आहेत. त्यातली एक अडचण अशी की मी ज्या व्यक्तीविषयी बोलणार आहे ती आहे ब्राह्मण, आणि मी स्वतः समाजवादी असल्यामुळे खरं म्हणजे मी जातपात काही मानत नाही, पण जन्माने ब्राह्मण आहे. त्यामुळे मी फडणवीसांच्या बाजूने बोललो म्हणणार काय ब्राह्मण आहे, ब्राह्मणाची बाजू घेणारच. मग मी फडणवीसांच्या समजा विरुद्ध बोललो तर फडणवीसांचे जे चाहते ते म्हणतील बघितलं हे आपल्या जातीचं हे करणं हे ब्राह्मणांचं वैशिष्ट्यच आहे, आपल्याच जातीला नडणार. पण मी नाही ना, मी बाजूही घेत नाही आहे, मी विरोधातही जात नाही आहे. मी काय करणार आहे, मी फॅक्ट्स, जी वस्तुस्थिती आहे, सत्यस्थिती आहे, जी परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यात काही जात येत नाही. पण 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 फडणवीसांचे ब्राह्मण्य सत्तांतराच्या आड येतं आहे का, हा माझा विषय असल्यामुळे त्यांचं ब्राह्मण असणं या विषयावर मला बोलावं लागणार. आणि मी ते बोललो नाही तरी तो संदर्भ जर इतरांच्या मनात असेल आणि त्याच्यामुळे फरक पडत असेल तर मला त्याची दखल घ्यायला पाहिजे, आणि मी ती घेतोय. मला ठामपणाने शरद पवार साहेबांच्या अत्यंत जवळच्या अशा एका नेत्याने असं सांगितलं की मध्यंतरी जी त्यांची भेट झाली साहेबांची आणि अमित शहांची, त्यामध्ये पवार साहेबांनी त्यांना असं सांगितलं, की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा तुमचा जो एक निश्चय आहे तो बदला, दुसरा कुणी मुख्यमंत्री द्या, आम्ही सत्तांतराला तयार आहोत. ज्यांनी हे वाक्य मला सांगितलं तो सांगणारा माणूस जरी पवारांशी निकटवर्तीयातला होता तरी त्यांनी त्याचा लावलेला अर्थ असा होता, तो मला असं म्हणाला की मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या मनामध्ये एक पूर्वग्रह आहे, एक आढी आहे, आणि ती अशी आहे की फडणवीस साहेब ब्राह्मण आहेत आणि त्यांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको. शरद पवार साहेबांनी बसवलेला मुख्यमंत्री ब्राह्मण, मग कसं चालेल? ते मराठा समाजाचे जाणता राजा आहेत, त्यांनी मराठा माणूसच, मराठा गडीच यशाचा धनिक केला पाहिजे. त्यांनी याला कसं काय परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित राहिला असं त्यांना वाटत असायचं, याला वाटलं असं त्यांनी मला सांगितलं. पण त्याच्यावर माझा प्रतिवाद आहे. जर फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून पवार विरोध करतात असा जर अर्थ तुम्ही काढत असाल तर माझा दुसरा प्रश्न असा आहे, जो परत पवारसाहेबांच्याच निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीच्यावर आधारित आहे की पवारसाहेबांनी असा निरोप मोदी शहांकडे मागेच दिलेला होता की तुम्ही गडकरींचं नाव मुख्यमंत्री म्हणून जर घेत असाल तर विदिन नो टाईम आम्ही सत्तांतराला तयार आहोत. तुम्ही जर गडकरींचं नाव मुख्यमंत्री म्हणून घेत असाल तर आम्ही सत्तांतराला तयार आहोत. कोण म्हणालं? पवारसाहेब म्हणाले. गडकरी कोण आहेत? गडकरी मराठा नाहीत, गडकरी ब्राह्मणच आहेत. मग पवारसाहेबांचा विरोध फडणवीसांना ब्राह्मण म्हणून आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तर मग त्यांनी गडकरींना दिलेल्या पाठिंब्याचा कसा अन्वय अर्थ लावणार? तुम्ही कसा लावणार? गडकरी चालतात, फडणवीस चालत नाही. मग त्याच्यात परत काय उपजाती बघता की काय? आमच्याकडे ब्राह्मणांमध्ये फार प्रथा आहे, चितपावन, कोकणस्थ, देशस्थ, कराडे, म्हणजे आपसामध्ये असं चू भांडत असतात एवढे एवढे चिमण्या. तसं काही हा चाललेलं हा चाललेलं नाही असं काही काय नाही, असं नाही आहे. मग प्रॉब्लेम आला कुठे? हां, आता प्रॉब्लेमचं खरं मूळ याच्यामध्ये नाही आहे की फडणवीस ब्राह्मण आहेत. याचं खरं मूळ असं आहे की फडणवीस अत्यंत कर्मठ. आता कर्मठ म्हटल्याबरोबर तुमचे कान टवकारले असतील. तुम्ही म्हणाल बहुतेक मी म्हणणार की संघवाले आहेत, संघ परिवारवाले आहेत, फार संघाच्या ह्याच्यातले आहेत वगैरे. बिलकुल नाही, असं म्हणत नाही आहे मी. फार कर्मठ असे प्रशासक आहेत.
अनुशासक आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा झिरो टॉलरन्स टू करप्शन, झिरो टॉलरन्स टू इनडिसिप्लिन. काय? झिरो टॉलरन्स टू करप्शन, झिरो टॉलरन्स टू इनडिसिप्लिन हा जगविख्यात आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री असतील आणि राष्ट्रवादीचं त्यांच्याशी सरकार असेल तर शिवसेनेची जशी वाताहात करून टाकली होती त्यांनी. 5 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती. कधी 4-6 घास सुखाने खाल्ले का त्यांनी? 5 वर्ष होती ना, 5 वर्ष होती, 4 नाही, 5 वर्ष शिवसेना ही आपली होती ना, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. कधी खाल्ले का 4 घास सुखाने शिवसेनावाल्यांनी? शिवसेनाचे मंत्री सतत घाबरलेले असायचे किंवा कधी फडणवीस कुठून काय करतील. त्यांनी घरच्या खडसेपासून सगळ्यांना देशोधडीला लावले, इनडिसिप्लिन केली म्हणून, तर ते यांना सोडणार होते का? ते घाबरलेले असायचे. ती सगळी आठवण यांच्याही लक्षात आलेली आहे. आता कसं आहे की पक्ष म्हणून त्यांनी एकदा त्यांना पाठिंबा दिला असेल, अजितदादांनी सहकार्य केलं असेल, पण अजितदादांच्या बाबतीमध्ये सुद्धा फडणवीसांची त्यांची वैयक्तिक मैत्री असली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये येईल की पृथ्वीराज चव्हाण, शंकरराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये कर्तव्य कठोर मुख्यमंत्री जे होऊन गेले की ज्यांनी आपला दुसऱ्या पक्षाचा माणूस बघितला नाही. डिसिप्लिन मीन्स डिसिप्लिन, शिस्त म्हणजे शिस्त, चारित्र्य म्हणजे चारित्र्य, चरित्र म्हणजे चरित्र. त्याच्यामध्ये फडणवीस हे पृथ्वीराज आणि तुमच्या शंकरराव चव्हाणांच्या पठडीतले आहेत. शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये मी त्यांच्या निकट होतो. मी त्या मंत्र्यांच्या काही गोष्टी सांगितल्या तर ते त्यांना बोलून जाब विचारायचे. पृथ्वीराज चव्हाणांनी पण राष्ट्रवादीला देशोधडीला लावायची पाळी आणली होती. मग काय ब्राह्मण्य आड येत आहे का? आता कसं आहे माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये ना फडणवीसांना ज्याच्यामुळे रोखता येईल, अडवता येईल, ते मुख्यमंत्री नको असं म्हणता येईल. असं काय आहे? असं नाही आहे ना बाबा. काही कुशल प्रशासक आहेत, चांगले नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतायत. ते तर स्वतःच्या जातीचा त्यांना विसर पडलेला आहे, ते करत नाहीत. मग फडणवीसांना रोखायचं कसं हा त्यांच्या पक्षातल्या सुद्धा लोकांना प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्याच आहे असं नाही, त्यांच्याही पक्षातल्या आहेत. मग ते काय करतात की हळूच कुजबूज करतात. काय कुजबूज करतात माहिती आहे? ते असं असतं ना, माझघरातली कुजबूज म्हणतात, तशी यांची कुजबूज असते. तुम्हाला माहिती आहे का मोदी साहेबांचा पाठिंबा आहे कुणाला? फडणवीसांना. अमित शहा विरोधात आहेत. अच्छा, हां, अमित शहा का विरोधात? नाही, ते कसं आहे ना, अमित शहा कोल्हापूरचे जावई आहेत, चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचे. त्यांचं फार एकदम शेजारी आहेत ते पहिल्यापासून. आज अमित शहांच्या मनामध्ये चंद्रकांतदादा पाटलांना करायचं आहे आणि चंद्रकांतदादा पाटील अनायसा मराठा आहे. आज मराठा समाजाकडे नेतृत्व जातं. एक तोही मुद्दा येतो, अमित शहांचा माणूस येतो, तोही येतो. मग का रे बाबा, का अडलं? कुठे अडलं? 5 वर्ष फडणवीसांना ठेवलं तेव्हा पण करू शकत होते ना अमित शहा, तेव्हा का नाही केलं? नाही, ते काय आहे, मोदी साहेबांचे ते फार प्रिय आहेत. कोण? फडणवीस. मोदी साहेब नाही हटवू देत, ते आताही नाही हटवू देणार, तेव्हा नाही हटवू दिलं. बरं, गंमत कशी माहिती आहे की भारतीय जनता पक्षात जे मराठा नेते आहेत ना, हे मराठा आरक्षण वगैरे ते विषय त्यांच्याकडे नाही, त्यांना स्वतःचं आरक्षण बघायचं आहे. आशिष शेलार असा विचार करतो की आज ना उद्या परिस्थिती अशी निर्माण होईल की ज्या वेळेला यांचं ब्राह्मण्य आडवं येईल. मग चंद्रकांत दादा कसं आहे, ते साढाळ आहेत. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास, असं ते व्यक्तिमत्व आहे. फार काही ठोस वगैरे नाही. प्रशासक म्हणून वगैरे जे असतं वगैरे ते तसं काही नाही. याच्या खांद्यावर हात, त्याच्या खांद्यावर हात, याच्या गळ्यात हात, त्याच्या गळ्यात हात, अघळपघळ बोलणं, सैल चालणं, असं एक असं ते काय असं घट्ट पिळलेला टावेल सुटल्यावर कसं असं तसं ते त्यांचं राज्य आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कदाचित मराठा म्हणून माझाच विचार होईल असा विचार कोण करतो? आशिष शेलार. आता आशिष शेलारची चमचेगिरी करणारे काही लोक आहेत किंवा आशिष शेलारला खुश करणारे लोक आहेत. ते म्हणतात, साहेब महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री करायचा झालं तर तुमच्याशिवाय कुणी नाही बरं का. आशिष शेलार असं बघतात. हल्ली ते कसं नाही, ते अर्धे शरद पवार पण दिसत. मला पूर्वी ना राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना एक काळ असा होता की शिवसेनेचे सगळे नेते होते ना, नगरसेवक, ते सारखेच दिसायचे. जाडी, उंची, ते पुढून मागून असं त्यांचा एक आकार झालेला होता. साचाचे गणपती कसे असतात की सगळे गणपती एकसारखे, तसे शिवसेनेचे अख्खे नगरसेवक एकसारखे.
आता त्यात फरक असा पडला की दाढी वाढली बऱ्याच जणांची. पूर्वी दाढ्या कमी होत्या, पूर्वी 2च दाढीवाले होते, त्यावेळी ते म्हणायचेच की दाढी का म्हणजे आनंदी घे का. आता भरपूर दाढीवाले झाले. पण तो एक साचा होता गणपती बाप्पा, त्यामध्ये ते थेट प्रमोद नवलकरांपासून सगळे बसायचे त्या ह्याच्यामध्ये. थोडं पोट पुढे आलेलं आहे, थोडं जाडजूड आहेत वगैरे वगैरे असं. तसं ते राष्ट्रवादीवाल्यांचा एक साधा आहे, ते दत्ता मेघे याच्यामध्ये होते ना राष्ट्रवादीमध्ये. तर मला अनेक वेळा त्यांच्याकडे बघताना असं वाटायचं की हे शरद पवारांचे धाकटे भाऊ तर नाही. अक्षरशः बघा तुम्ही पण बघा दत्ता मेघ्यांचा चेहरा. वसटराव खरे पण शेवटी शेवटी तसाच दिसायला लागले होते. हा मित्र आहे तो. मी त्याला एकदा म्हटलं पण, अरे तुम्ही लोकांनी काय 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 अशी प्लॅस्टिक सर्जरी करता का रे, की शरद पवारांसारखंच दिसलं पाहिजे असं काय. हसलं जोरामध्ये. नाही रे म्हणे, आमच्यातलं कुणी लठ्ठ झालं की तो साहेबांसारखाच दिसतो, चेहरा गोल झाला की साहेबांसारखा. भारतीय जनता पक्षातला दिसणारा शरद पवार म्हणजे आपला आशिष शेलार आहे. बघा त्याच्याकडे थोडा वेळ निहाळून, तो मधून मधून बारीक होतो, मध्ये पडत पुढे होतो. शरद पवार साहेबांसारखाच दिसतो. तो स्वतःला शरद पवार समजतो, पण नुसतं दिसत नाही. त्याला असं वाटतं की ती कुशलता, कुशाग्रता, राजकीय डावपेच वगैरे 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 ते आपल्याकडेच आहेत. तर त्याचं दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये जे गुण आहेत, राजकीय बुद्धिमत्ता, अमुक तमुक वगैरे वगैरे, ते त्याच्या श्रेष्ठींना नाही ना दिसत त्याला. हा प्रॉब्लेम आहे. त्यांना फक्त आशिष शेलार दिसतो, पण त्याचे ते गुण नाही दिसले. त्याच्यामुळे काय होतं की तो मधून मधून असं काय म्हणतात ना, धुमके करून येतो आणि मध्येच जातो, नाहीच होतो. तसं मध्ये मध्येच आशिष शेलार काहीतरी मराठ्यांचा वगैरे प्रश्न निघाला की कुणीतरी त्यांना मागून पुश करतं. जा त्या दिवशी त्यांच्या मराठापणाचे पण त्यांना फायदा घ्यावा असं वाटतो, आठवण येते. आणि ते पण मग त्या दिवशी जणं काही महाराष्ट्रामध्ये एकच मी आता उरलेलो आहे मराठा समाजाचा नेता अशा स्टाईलमध्ये भूमिका पण घेतात. आपला विषय आशिष शेलार नाही, पण मग आशिष शेलारांना असं वाटतं की फडणवीसांना नाही मिळालं तर मला मिळेल. मग ते पण असं म्हणतात. असं ते म्हणतात. काय करणार, हे भटा भामणांचं राज्य महाराष्ट्राला नाही सहन होत. अरे बरं बाबा, मग हे तिकडे मोदींना सांग ना, आम्हाला सांगून काय उपयोग आहे, किंवा इकडे बोलून काय उपयोग आहे. तुला जर असं वाटतं तर बोल, तिकडे वरती बोल. पण कसं आहे की मोदींची स्वतःची एक पठडी आहे. मोदींची स्वतःची एक पठडी आहे. त्या पठडीमध्ये ते संघवाले, जात अमुक काय तमुक काय वगैरे असं काही नाही. त्यांना अत्यंत, ज्याला आपण कर्मयोगी म्हणतो ना, कठोर कर्मयोगी, असा त्यांच्या प्रतिकृती प्रकारचा माणूस पाहिजे. त्याला ना महाराष्ट्रामध्ये असा शब्द वापरूया का नाही वापरायचा, प्रतिमोदी नको म्हणूया, मिनी मोदी म्हणूया. चल, उगाच त्यांना काय कोणाला मोदी समर्थकांना वाईट वाटायला नको, काय प्रतिमोदी म्हणाला नाही, चला मिनी मोदी. त्यांना एक मोदी हवा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ती मोदी होण्याची क्षमता, ताकद, बुद्धिमत्ता, कर्तव्याभिमुखता, कठोरता असलेला नेता फडणवीस आहेत. आता फडणवीसांच्या ब्राह्मण्यावर बोट ठेवून तुम्ही कितीही त्यांना हिणवलं, त्यांना कितीही मागे टाकण्याचा प्रयत्न केलात, तरी त्यांची जात जरी ब्राह्मण असली तरी जातकुळी मोदी आहे. संघ परिवार आहे जातकुळी, त्यांचं गोत्र संघ आहे. आणि मोदी हा त्यांचा आद्य पुरुष आहे. गोत्राचा पुरुष असतो का नाही. तुमचं गोत्र काय हो, आमचं वैशिष्ट्य, आमचं काय शांडिल्य. फडणवीसांचं गोत्र काय, ब्राह्मण वगैरे सोडा, त्यांचं गोत्र नरेंद्र मोदी. आद्य पुरुष कोण, ऋषी कोण त्यांचा, नरेंद्र मोदी. मग त्यामध्ये सगळं बसणार. ज्या दिवशी, जेव्हा, केव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल आणि नवा मुख्यमंत्री कोण, म्हणजे नवा माणूस नाही, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय करायचा येईल वेळ, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, अमित शहा मोदींच्या पुढे जाऊन काही बोलतील नाही. कोणत्या भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला नेता आहे की तो जाऊन मोदींना सांगेल नाही नाही आम्हाला ना हे ब्राह्मण आहेत म्हणून नको. एकाची हिंमत नाही, दाम नाही कोणाच्यात. मोदी म्हणतील तेच, आणि मोदी म्हणतील फडणवीसच फक्त, बाकी नाही कोणी चालणार. आणि हे उत्तर देण्याचं सामर्थ्य, ताकद, हिंमत काय आहे, मोदींसमोर कोणाचीच हिंमत हा विषयच काढण्याचा गरज नाही. मोदी खरं कोणालाही सांगतील यायचं बरोबर, हा माझा मानसपुत्र आहे, हा माझा पट्टशिष्य आहे, याला मुख्यमंत्री करायला तयारी असेल तर यायचं. अहो नाहीतर तुम्ही विचार करा, अरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, दुसरं कुणी झालं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्यावेळेला समजा फडणवीसांना काढायला मोदींनी तयारी दाखवली असती
तर उद्धव झाले असते ना परत. समजा उद्धव नाही, संजय झाला असता, एकनाथ शिंदे झाले असते, कुणीतरी शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री झाला असता. फडणवीसांव्यतिरिक्त सरकार नाही आलं. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य, महाराष्ट्रासारखं राज्य कुणाकरता सोडलं मोदींनी? कसलं ब्राह्मण निघून बसलाय फडणवीसांचं, आणि कसलं म्हणताय फडणवीसांच्या बाजूला ठेवतील आणि असं करतील आणि तसं करतील. अरे महाराष्ट्र असं सोडून दिलं जाय नाही पाहिजे. का नाही पाहिजे? तुम्हाला फडणवीस नको, आम्हाला सत्ता नको, हे सांगण्याची ताकद हिंमत आहे. आता सोनिया गांधींनी काँग्रेस फुटेल या भीतीपोटी या सरकारमध्ये महाआघाडीमध्ये जायला परवानगी दिली राहुल गांधीचे विरोध असताना. यांनी नाही सांगितलं फडणवीसांच्यासाठी फडणवीसांबरोबर यायचं तर या, नाही तर आम्हाला राज्य नको. सोनिया गांधींनी ते पंतप्रधान पद त्यागलं वगैरे वगैरे चर्चा करतात. यांनी राज्य त्यागलं. कोणाकरता हा त्याग केला? फडणवीसांकरता केला. तर ते ब्राह्मण आहेत म्हणून केला का? नाही, ते त्यांना त्यांचे खरे राजकीय वारस महाराष्ट्रासाठी वाटतात म्हणून केला. म्हणून माझं म्हणणं असं, चर्चा थांबवा. काय ते ब्राह्मण आहेत का? ते मराठा असते तर लवकर झालं असतं. आत्ता ते मराठा जर त्यांनी केलं तर सत्तांतर होईल. मोदींना नको सत्तांतर, त्यांना फडणवीस हवेत. फडणवीस हवे तुम्हाला तर मी सत्तांतराला तयार आहे, नाही तर मला गरज नाही. मी निवडणूक जिंकेन आणि बघेन काय करायचं ते. तेव्हा फडणवीसांचं ब्राह्मण्य हे सत्तांतराच्या आड येत नाही नाही नाही. फडणवीस यांना चालत नाहीत याचं कारण फडणवीस आहेत आणि ते मोदींचे खरे शिष्य आहेत. यांना मोदी पंतप्रधान म्हणून सहन होत नाहीत, तसेच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सहन होत नाहीत. हे लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा भाजपची सत्ता येईल तेव्हा फडणवीसच मुख्यमंत्री असणार, लिहून ठेवायचं.